तर मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, तुम्हाला मागील महिन्याची पेन्शन आलेली नसेल, तुमचे पेन्शन थकीत असेल, तर त्या संदर्भात आपल्याला आता एक तक्रार अर्ज करायचा आहे। तर हा तक्रार अर्ज कसा करायचा, कुठे करायचा आणि कशा पद्धतीने आपल्याला आपले पेन्शन मिळणार आहे, त्या संदर्भात सविस्तरपणे माहिती बघणार आहोत। मित्रांनो, एप्रिल व मे महिन्याची पेन्शन अनेक लाभार्थ्यांना मिळालेली नाही, तसेच काही लाभार्थ्यांना फेब्रुवारी मार्च महिन्यापासूनची पेन्शन मिळालेली नाही। तर आपण अनेक वेळा तहसील कार्यालयात जातो, आपल्याला तेथे सांगण्यात येते की आम्ही काही करू शकत नाही। पेन्शन मिळायची असेल तर आपल्याकडे काहीतरी पुरावा असणे गरजेचे आहे आणि त्या ठिकाणी आपण त्यांना सांगितले आहे, तक्रार केली आहे, यासाठी आपल्याला पुढील प्रमाणे तक्रार अर्ज करून द्यायचा आहे। तर आपण या ठिकाणी बघू शकता, प्रति माननीय तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय, तुमच्या तहसील कार्यालयाचं म्हणजे तुमच्या तालुक्याचं नाव त्या ठिकाणी लिहायचं आहे। संजय गांधी निराधार योजनेचे मानधन पेन्शन नियमित न मिळाल्याबाबत तक्रार अर्ज, तुमचं नाव अर्जदार म्हणून, तुमचा पत्ता, मोबाईल नंबर टाकायचा आहे। महोदय, मी वरील पत्त्यावर राहणार, मी संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना, तुमची जी काही योजना असेल त्या योजनेला तुम्ही टिक करा, जे लागू आहे ते ठेवा। या योजनेचा लाभार्थी आहे, माझा लाभार्थी क्रमांक म्हणजे तुमचा पेन्शन क्रमांक या ठिकाणी लिहायचा आहे। जर स्टेटस चेक करता तुम्ही, त्या स्टेटस चेकमध्ये रजिस्ट्रेशन नंबर असतो, तो नंबर या ठिकाणी लिहायचा, नसला तरी चालेल। मला गेल्या तुमचे किती महिन्यापासून पेन्शन बंद आहे तेवढ्या महिन्यांचे क्रमांक टाकायचा, 2 महिने, 3 महिने आणि कोणकोणत्या महिन्याचे मिळाले नाही ते नाव लिहायचे। फेब्रुवारी 2026, मार्च 2026 अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी टाकू शकता। तर माझे बँक खाते क्रमांक, तुमचे जे बँक खाते क्रमांक, तुमचे पेन्शन जमा होते तो खाते क्रमांक त्या ठिकाणी टाकायचा आहे। आणि त्या ठिकाणी असा माझा KYC आणि आधार लिंकिंगचे काम देखील पूर्ण झालेले आहे। पेन्शन न मिळाल्यामुळे मला माझे औषधोपचार आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यास मोठे अडचणी येत आहे। तरी आपणास नम्र विनंती आहे की माझी पेन्शन कोणत्या कारणामुळे थांबलेली आहे याची त्वरित चौकशी व्हावी आणि थांबलेली सर्व थकबाकी आणि पुढील नियमित पेन्शन माझ्या खात्यात जमा करण्यात यावी। आणि सोबत आपल्याला काही कागदपत्र जोडायची आहे, त्यामध्ये बँक पासबुक छायांकित प्रत, आधार कार्डची छायांकित प्रत, रेशन कार्डची प्रत आणि जे दिव्यांग बांधव आहे त्यांनी UDID कार्ड या ठिकाणी जोडायचं आहे। UDID कार्डची एक प्रत या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे। UDID कार्ड क्रमांक त्यावर असणे गरजेचं आहे। या ठिकाणी दिनांक टाकायचा आहे, स्थळ टाकायचं आहे आणि आपली सही करायची आहे आणि याची एक झेरॉक्स काढायची आणि त्याची स्थळ प्रत घ्यायची, पोचपावती आपल्याजवळ घ्यायची आणि हा अर्ज आपल्या तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार अनुदान योजनेची जे शाखा आहे त्या ठिकाणी द्यायचा आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी तक्रार करू शकता, म्हणजे तुमच्याजवळ तुमची लेखी तक्रार या ठिकाणी असणार आहे पुरावा म्हणून की तुम्हाला या महिन्याचे पेन्शन मिळालेले नाही। जर या ठिकाणी पेन्शन मिळाले नाही हा अर्ज दिल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी चौकशी करणे गरजेचे आहे। ते कोणत्या कारणामुळे तुम्हाला पेन्शन मिळालेली नाही, कोणत्या कारणामुळे तुमची पेन्शन थांबलेली आहे याची त्वरित चौकशी करतील आणि तुम्हाला जर काही त्रुटी असेल तर त्याविषयी सुद्धा माहिती सांगतील आणि तुमची थांबलेली थकबाकी ही लवकरात लवकर जमा होण्यास मदत होईल। 4 मे 2026च्या शासन निर्णयाने सांगितलेलं आहे की दिव्यांग बांधवांच्या पेन्शनची जबाबदारी ही सर्व काही तहसीलदार यांची राहणार आहे, तहसील कार्यालयाची राहणार आहे। त्यामुळे आता तुम्हाला कोणकोणत्या महिन्याची पेन्शन मिळालेली नाही हे त्यांना माहिती असणं गरजेचं आहे, कारण अर्ज दिला असेल तर त्या ठिकाणी ते या अर्जाच्या माध्यमातून तुमची कोणत्या महिन्याची पेन्शन राहिलेली आहे ते शोधू शकणार आहे। त्यामुळे हा अर्ज दिला तर तुमच्यासाठी फायद्याचा राहील आणि तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना सुद्धा तुमची पेन्शन कोणत्या महिन्यापासून बाकी आहे, थकबाकी आहे, मिळालेली नाही हे शोधण्यासुद्धा या अर्जामुळे मदत होणार आहे। त्यामुळे तुमची थकबाकी असेल, पेन्शन मिळत नसेल तर अशा पद्धतीने हा अर्ज तुम्ही तहसील कार्यालयात नेऊन द्या आणि जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत, निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि या अर्जाची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तुम्ही त्या ठिकाणी याची प्रिंट काढून घेऊ शकता आणि अशाच पद्धतीचा अर्ज तुम्ही फक्त तुमचं नाव आणि सर्व काही माहिती भरून ती तहसील कार्यालयात देऊ शकता। त्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा तुम्हाला ही PDF मिळेल, तुम्ही तिथनं डाउनलोड करून घ्या। तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट आहे।
आणि मे महिन्याची पेन्शन तसेच एप्रिल महिन्याची पेन्शन हे लवकरच या संदर्भात निर्णय होणार आहे। आता पुढील आठवड्यामध्ये या संदर्भात नक्की मोठी अपडेट येणार आहे, कारण की तहसील कार्यालयामार्फत आता डाटा गोळा करण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे। तरी मित्रांनो, तहसील कार्यालयात संपर्कात राहा, आपल्या चॅनलच्या संपर्कात राहा, म्हणजे तुम्हाला जी काही नवीन अपडेट असेल पेन्शनविषयी, निराधार अनुदान योजनेविषयी ती वेळोवेळी मिळत राहील। तर अशाच पद्धतीची माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।